जय भीम, जय संविधान, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, उपवर्गीकरण सध्या सगळीकडे जोरात चर्चा चालू आहे. वर्गीकरण झालं पाहिजे. आमचा घास खाल्ला, आमच्या ताटातलं खाल्ला, आमच्या ताटात काही शिल्लक नाही राहिलं. मित्रांनो, एस सी जातीमध्ये 59 जाती येतात. 59 जाती आहेत, बरोबर आहे. प्रत्येक समाजामध्ये जास्तीत जास्त 4 ते 5% जर घटक काढला तर कुठल्याही समाजामध्ये खालच्या माणसाची प्रगती झालेली नाही. शिक्षणापासून घ्या, नाही तर शिक्षणामध्ये घ्या, नाही तर कुठंही घ्या, कोणालाही कुठल्या प्रकारचा फायदा झाला नाही. 4 ते 5% जर समाज सोडला तर 59 जातीमध्ये कुठल्याही समाजाचा फायदा झालेला नाही. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का, आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून भरकटत आपल्याला वेगळ्या दिशेला नेऊन एकमेकात भांडणं लावून आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर आपण भांडणं न करता, सरकारशी भांडणं न करता आपल्यातच एकमेकासंग वैर्य होत आहे. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला, कारण की शिक्षण जर घेतलं तरच तुम्हाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला शिक्षणच नसलं आणि तुम्ही शिक्षणापासून वंचित असले तर आरक्षण असू नाही तर किती काही असू, तुमच्यासाठी किती योजना आणल्या तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. कारण शिक्षणच नाही तर तुम्ही नोकरी कशी काय करशाल. मित्रांनो, त्याचा एक एक्झाम्पल उदाहरण सांगतो. मित्रांनो, सरकारी शाळा सरलाट महाराष्ट्रामध्ये धडाधड बंद होत आहे. सरकारी शाळा जर बंद झाल्या, एक लक्षात घ्या, 5% किंवा 4% जर वर्ग सोडला तर यांच्याकडेच पैसा आहे, संपत्ती. प्रत्येक समाजामध्ये एस सीमध्ये जेवढे 59 जाती आहेत, त्या समजा बौद्ध समाजामध्ये जर 5% जर वर्ग धरला तर यांच्याकडे पैसे, नाही तर बाकीच्यांच्या सर्वांची मुलं ही मराठी शाळेमध्ये जातात. जर तुमची मराठी शाळा जर राहिली नाही तर तुमची मुलं इंग्लिश मिडियमला टाकण्यासाठी तुमच्याकडे दर वर्षाला 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. ही कॅपॅसिटी तुमची आहे का? तुम्हाला नोकरी असू द्या, तुम्ही रोजगार जरी करीत असले, 10 ते 15 हजार रुपये तुम्ही महिन्याला कमी द्या. 10,000 रुपये जर महिन्याला कमीत असेल तर तुमचं वर्षाचं उत्पन्न जास्तीत जास्त 1 लाख रुपये, 1 ते 1.5 लाख रुपये. त्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवू शकत नाही. पण तुमच्या येणाऱ्या पिढीला किंवा तुमच्या येणाऱ्या मुलाला तुम्ही शाळेमध्ये कसं काय टाकू शकता आणि तुम्ही स्वतः काय खाणार, हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर मुलगा जर शाळेत नाही गेला तर आरक्षण असून पण तुम्हाला त्याचा फायदा नाही. जे 5% लोककडे पैसा आहे किंवा त्यांची जी प्रगती झालेली ते लोक आपल्या मुलाला कुठल्याही शाळेत, सरकारी शाळेत, प्रायव्हेट शाळेमध्ये टाकू शकतात. पण आपल्यामुळे जर आज सरकारी शाळा जर बंद झाल्या, जर सरकारी शाळा जर महत्त्वाचा मुद्दा, जर सरकारी शाळा जर बंद झाल्या तर आपली कॅपॅसिटी नाही की आपल्या मुलाला आपण प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवून आणि मग त्याला त्या आरक्षणाचा फायदा करून मग त्याला आपण कुठल्या उच्च पदावर नेऊ शकतो. साधं आत्ताच्या परिस्थितीला आरक्षण असू नसू, तुम्हाला साधं जर MBBS डॉक्टर जरी व्हायचं असेल तर 50 लाख रुपये लागत आहे आणि MD जर व्हायचं असेल तर 1 कोटी रुपये खर्च मिनिमम नुसत्या डॉक्टर पोस्टसाठी येतो. तर तुमचे या पोस्टसाठी जर एवढा खर्च येतो तर एक सर्वसाधारण 90% किंवा 95% समाज हा आपल्या समाजामध्ये 59 जातीमध्ये सर्व गरीब आहे. याची कॅपॅसिटी नाही आहे की एवढा पैसा आणून मी माझ्या मुलाला डॉक्टर करू शकतो. ही कॅपॅसिटीच नाही. कारण साधं प्राथमिक शिक्षण देण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही. साधं आपण KG PG जे आलेलं आहे इंग्लिश मिडियममध्ये, त्याच्यासुद्धा मुलाची शिक्षणाची फी 50 ते 60 हजार रुपये. आपण तेवढे कमवितोच आहे आणि एवढे शिक्षणाला आपण लावू शकतो का? तर घरात काय खाणार आहे? त्यामुळं आपला महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, सरकारी योजना ज्या आहे, सरकारी शाळा ज्या आहे, सरकारचा जो लाभ आहे, सरकारी जो कोटा आहे, आपला जे पैसे येतो त्याच्यावर आपण सरकार संघ भांडा. हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो, सर्वांनी लक्षात घ्या, आपल्यात भांडणं करण्यापेक्षा शिक्षण भर द्या. जर शिक्षण केलं तरच येणारी पिढी घडण. जर येणाऱ्या पिढीचं शिक्षणाचं दार बंद झालं तर तुम्ही काय करणार आहे? जर ज्याच्याकडे वर्षाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करण्याची कॅपॅसिटी, तो माणूस उपवर्गीकरणासाठी भांडू शकतो. पण इंग्लिश मिडियमला जर सर्व शाळा, जर सरकारी शाळा जर बंद झाल्या तर किती टक्के लोकांची कॅपॅसिटी आहे की आपण आपल्या मुलाला इंग्लिश मिडियमला टाकू शकतो? हे पण आपल्या समाजात अभ्यास करा मित्रांनो. उपवर्गीकरणामध्ये एकमेकांसंग भांडू नका. जे सरकारी योजना आहे त्याच्यासाठी सरकार संघ भांडा. लागलंच तर 13%चं 20% करा. यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करा. जय भीम, क्रांतिकारी एकजूट टिकून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.